मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्रात सगळीकडेच त्याविषयी संताप व्यक्त केला जात होता। त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बीड पोलिसांनी अटक केली। धनंजय मुंडे यांना देखील आपल्या मंत्रिपदाचा यामुळेच राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर मुंडे समाज माध्यमांपासून जरा दूरच असल्याचं चित्र दिसून आलं। ते सध्या सार्वजनिक ठिकाणी देखील भाषण करत नाहीये। माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ओठावर बोट फिरवत आपण मौन असल्याचा सूचक संदेश दिला आहे। 3 जूनला गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्यावेळी धनंजय मुंडे हे देखील तिथे उपस्थित होते, पण त्यांनी यावेळी देखील बोलणं टाळलं। या दरम्यान करुणा मुंडे यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। आपण पाहत आहोत की आज त्यांच्याकडे कोणतंही पद नाहीये आणि पक्षावर कुठेतरी शांत राहून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। जसं की त्यांच्याकडे काही लोक आहेत ते अशी बातमी पसरवत आहेत सोशल मीडियावर की धनंजय मुंडे हे परत मंत्री होणार, पण ते परत कधीच मंत्री होणार नाही, मला तरी असं वाटतं। आता त्यांच्या या विधानानंतर म्हणजेच करुणा मुंडे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे।